माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. नवमस्कंद भाग 34 परशुराम चरित्र. सूत दुसऱ्या दिवशी सुप्रभाती स्नानपन्न झाले. श्रोते प्रथम प्रहरी हरिभक्त कथा रस माधुरी श्रवण करण्यासाठी आतुर झाले होते. सुत म्हणाले, श्रुती परायण श्रोते हो, आपल्या श्रवण उत्सुकतेने मला कथा सांगण्यात जास्त उत्साह येत आहे. शुकदेवाने परीक्षिताला ज्या ज्या पुण्यवंतांच्या गोष्टी सांगितल्या व जी अवतार कार्य वर्णन केली ती मी सांगत आलो. आता परशुराम अवताराचे वर्णन येणार, तरी सर्वांनी लक्ष देऊन ऐका बरं. ऐकता ना तुम्ही? शुकदेवाने परीक्षिताला सांगितले, कथा मी सर्वांना सांगते. शुक म्हणाले, परीक्षिता, आता रुचिक मुनींचे वृत्त मी सांगणार. रुचिकाच्या सत्वतीशी विवाह झाला. कोणाशी विवाह झाला? सत्वतीशी. त्यापुढे असे झाले की सत्यवतीची आई, गादीची पत्नी स्वतः सत्यवती ह्या दोघींनाही आपल्याला पुत्र व्हावा यासाठी रुचिक मुनीने काहीतरी तपसामर्थ्याने दैवी उपाय करावा अशी त्याला विनंती केली. रुचिकाचे तपोबळ असाधारण होते. त्याने विचार केला, तर काय करावे? मंत्राने चरू हा तर प्राणित करावा. 2 वेगवेगळे मंत्र म्हणून वेगळ्या भांड्यात चरू शिजवावा. त्याने अनुष्ठान केले. स्रष्टा, विधाता, स्वरलोकीचे आणि भूरलोकीचे देवराज यांना आव्हान केले. भगवान विष्णूच्या सर्वत्र प्रविष्ट होणाऱ्या वैष्णवी मायेला आव्हान केले. ग्रहदेवता रुद्र, मरुत, यक्ष, गंधर्व यांना अनुकूल करून घेतले. भगवान श्रीहरीची शक्ती आपल्या भक्तीने अनुसंधानाने आकृष्ट करून घेतली. एकट्यानेच त्याने 2 चरू मंत्राने भरून शिजवले. त्यानंतर मध्याह्न स्नानासाठी तो नदीवर गेला. कोणासाठी कोणता चरू योग्य ते पत्नीला तो सांगून गेला. सत्यवती, चरू सिद्ध झाली. मी आता ते तुम्ही दोघांना देणार. मी ते तुम्हाला दोघांना देणार, पण मी आधी स्नान करून येतो, मग देतो. तुझ्या मातेलाही सांगून ठेव. तो गेल्यावर ती आईला म्हणाली, आई, यांनी आपल्यासाठी चरू सिद्ध सुद्धा केले बा. आता नदीवरून आले की देतील. उत्सुकतेने यज्ञ आगारात जाऊन दोघींनी चरूची भांडी पाहिली. खरे म्हणजे त्यांना क्षुधाही लागली होती. रुचिक स्नान करून येईल तो वेळ लागणार. आई मुलीकडे पाहत म्हणत म्हणाली, पतीचे पत्नीवर प्रेम जास्त. सासूपेक्षा पत्नीसाठीच त्याने श्रेष्ठ गुणांचा चरू ठेवला असेल. जामात आला की तिचा चरू तिला देईल व आपल्याला देईल. त्यापेक्षा मुलीला गळ घालून तिचा चरू आपण घेतला तर आपलाच पुत्र श्रेष्ठ होईल. काय? आपलाच पुत्र श्रेष्ठ होईल. ती उघडपणे मुलीला म्हणाली, सत्या, तुझा चरू मला देशील का गं? माझ्यावर तुझे प्रेम आहे ना? मग आपल्या एकमेकाचे चरू घेऊ. आत्ताच भक्षण करूया. केले आहेत ते आपल्यासाठीच ना, मग थांबायचे कशाला हो? गाई भारी. मुलीने आईला आपला चरू दिला. स्वतः आईसाठी शिजवलेला चरू घेतला. दोघींनी चरू भक्षण केले. अदलाबदल करून चरू भक्षण केले. आपण केले ते चांगले केले असेच त्यांना वाटले. 1 घटकेनंतर रुचिक परत आला. मोठ्या आनंदाने घरात शिरला. पत्नी पुढे झाली. सासू दाराआड उभी. तो येऊन बसला. कमंडलू जागी ठेवला. आता पुढील मुख्य भाग. सत्यवती, तो म्हणाला, तुम्हाला मी आता चरू देतो. चला नात, आम्ही घेतला चरू. ती म्हणाली, म्हणजे? रुचिक पाहतच राहिला. अहो, आई म्हणाली, आपल्यासाठीच केला ना, चल भक्षण करूया. म्हणून आम्ही घेतला. आणि सांगू का, माझा चरू मी आईला दिला आणि तिचा चरू मी खाल्लाय. सत्यवती बोलली. रुचिकाला काय बोलावं ते कळेना. क्षणभराने खिन्नपणाने तो म्हणाला, काय गोंधळ केलास ग तू हा? अगं, आता तुला जो पुत्र होईल तो पोर उग्र कठोर स्वभावाचा होईल. लोकांना त्रास देणार होईल. तुझ्या आईला मुलगा होईल तो ब्रह्मवेत्ता होईल. सत्यवती घाबरली. तिने पतीला म्हटले, नाथ, मातेच्या ममतेने मला भूल पडली, पण त्याची शिक्षा मला नका हो करू. काही करा, पण माझा मुलगा उग्र प्रकृतीचा नको. रुचिकाने क्षणभर विचार केला. म्हटले, हे पहा सत्यवती, विष्णूची दृष्ट संहार करणारी शक्तीच मी आव्हान करून घेतली होती. तिचा आविर्भाव होणारच. तिचा आविर्भाव म्हणजे विष्णूचा अवतार. ते कार्य 1 पिढी विलंबाने करता येईल. तुझा मुलगा उग्र न होता मुलाचा मुलगा उग्र, लोकांना दंड देणारा होईल. सत्यवतीला जो पुत्र झाला तो म्हणजे कोण? ओळखा पाहू. जमदग्नी ऋषी. आणि सत्यवतीच्या मातेला जो पुत्र झाला तो विश्वामित्र. जमदग्नी रेणू ऋषींची कन्या रेणुका यांचा विवाह झाला. त्यांना वसुमान आदी अनेक पुत्र झाले. त्यातील सर्वात लहान तो
परशुराम पुत्र होय. परीक्षित म्हणाला, शुकदेव म्हणजे ब्रह्मवेत्ता पुरुष जो विश्वामित्र, तो सत्यवतीचा भाऊ आणि परशुरामा तिचा नातू. शुकदेव म्हणाले, होय, आता या परशुरामाचे चरित्र मी सांगतो. हाच उग्र प्रकृतीचा होता. परीक्षिता, त्या काळी हे हे वंशातील क्षत्रिय राज्य फार बलाढ्य होते. अर्जुन नावाचा त्याचा राजा त्यावेळी फार प्रतापी होता. तो दत्तात्रेयचा भक्त होता. त्याने दत्त प्रसन्न करून घेतले होते, वरदान मिळविले होते. त्याला सहस्र हात होते, म्हणून त्याचे नाव सहस्रार्जुन पडले होते. शत्रूकडून रणात मरण येणार नाही, इंद्रियांचे बळ कमी होणार नाही, नित्य यश कीर्ती राहील, असे वर त्याने मागवले होते. तो योगेश्वर होता. सर्व सिद्धी त्याला प्राप्त होत्या. जगात तो कोठेही अनिर्बद्धपणे सूक्ष्म रूपाने संचार करू शकत असे, तर सर्व भोग त्याला प्राप्त होते. एकदा स्त्रियांसो तो नर्मदा नदीत जलविहार करायला गेला. त्यावेळी क्रीडा करता करता भरपूर पाणी हवे म्हणून त्याने नर्मदेचा प्रवाह आपल्या सहस्र हाताने अटविला. बांध घालण्यासारखे नर्मदेचे पाणी तुंबले, वरवर चढू लागले. सहस्रार्जुन स्त्रियांसह जलक्रीडा करू लागला. पण नर्मदेचे पाणी आसमंतातील घरात, वनात, आश्रमात सर्वत्र शिरू लागले. त्या काळी रावण तेथे शंकराची आराधना करण्यासाठी राहत होता. परीक्षिता, नर्मदा नदीचा परिसर हा तपश्चर्येसाठी अतिशय अनुकूल होता. रावण शिवभक्त होता. तो स्वतःला फारच बलिष्ठ समजत असे. त्याच्या आश्रमात पाणी शिरले. रावणाला क्रोध आला. त्याने नर्मदेत शिरून सहस्रार्जुनाला युद्धाचे आव्हान दिले. त्याची दुरुत्तराने निंदा केली. सहस्रार्जुन जलविहार करीतच होता. त्याने रावणाची प्रथमपेक्षा केली. पण जेव्हा तो अधिकच बडबडू लागला, तेव्हा सहस्रार्जुनाने त्याला सहज पकडले. माहिष्मती नावाच्या आपल्या नगरीत नेले. वानराला पिंजऱ्यात कोंडावे तसे कोंडून ठेवले हो. त्याला सोडून द्यावे म्हणून पुलस्त्याने विनंती केली. त्या अपेक्षेने रावणाची त्याने सुटका करून त्याला सोडून दिले. असा हा महापराक्रमी अर्जुन एकदा मृगयेसाठी वनात शिरला. योगायोगाने तो जमदग्नीच्या आश्रमाजवळ गेला. आश्रमात त्याचे स्वागत झाले. जमदग्नीजवळ कामधेनू होती. तिच्या प्रभावाने राजाचे, त्याच्या सेवकांचे यथास्थित आदरातिथ्य झाले. ते पाहून सहस्रार्जुनाने जाता जाता अभिमानाने जमदग्नीला न सांगताच सरळ कामधेनू महिष्मतीला दिली. ते सर्व निघून गेले. जमदग्नी, रेणुका, इतर पुत्र काही करू शकले नाही. झाडे तोडून लाकडे आणायला गेलेला परशु घेऊन लाकडे घेण्यास आश्रमात आला. कामधेनू नाही. कितीतरी लोक आश्रमात येऊन गेल्याची चिन्हे दिसत होती. माता आणि पिता वैमनस्क, बंधुवर्ग खांबाला टेकून बसलेले. काय झाले? परशुरामाने परशु ठेवीत लाकडे कोपऱ्यात टाकीत सर्वांना विचारले, कामधेनू नेली कोणी? दुसरे कोण येणार? सहस्र हातांचे वीर शिरोमणी एक बंधू म्हणाला, तुम्ही अडवले नाही? नाही, न विचारता नेली. आम्ही आत व मागे इतर अवस्थेत होतो. कामधेनू अंबरली, पण तोपर्यंत राजाच्या लोकांनी तिला वेढून नेली सुद्धा. आम्ही धावलो, पण प्रतिकार करण्याचे धाडस झाले नाही हो. परशुराम अगदी तडकाफडकी हातात परशु धनुष्य बाण घेऊन निघाला. सहस्रार्जुनाला त्याने महिष्मती नगरीत शिरताच गाडले. उन्हात जटा चमकत होत्या. परशुची धार चमकत होती. डोळे रागाने चमकत होते. उंच पिळदार शरीराचा झपाट्याने धावत येणारा तरुण वीर परशुराम पाहताच सहस्रार्जुनाचे सारे सैन्य गोळा झाले. त्याने त्याच्यावर नाना सहस्रांचे मार सुरू केले. पण परशुरामाने एकट्याने सर्व सेनेचा पराभव केला. सहस्रावधी सैनिकांना परशुने अक्षरशः तोडले. तुटलेल्या हाता पायाचे मुंडक्यांचे खच पडू लागले. हत्याकांडच सुरू झाले होते. अग्नीच्या भक्षस्थानी गवताच्या राशी पडाव्या तसे बाण परशु यांना सैन्य बळी पडत होते. ते पाहून सहस्रार्जुन स्वतः परशुरामावर चालून आला. 500 हातात धनुष्य, 500 हातात बाण, एकदम 500 बाण त्याने सोडले. आधीच 17 अक्षिणी सैन्याचा धुवा उडाला होता. एका कामधेनूसाठी आता सहस्रार्जुनाचे हात बाणे परशुरामाने निकामी केले. सहस्र हात तोडलेला सहस्रार्जुन वेदांनी ओरडला. त्याच क्षणाचाही उसंत न देता परशुचा घाव त्याच्या मानेवर टाकून परशुरामाने त्याचा
वध केला. परशुरामाने कामधेनू परत सोडून आणली, ती जमदग्नीच्या हवाली केली. युद्धाचा सारा वृत्तांत त्याने पित्याला बंधूंना सांगितला. जमदग्नी म्हणाला, रामा, अरे रागाच्या भरात काय केलेस हे? ब्राह्मणाने क्षमाशील असले पाहिजे, तरच ते पुण्य म्हणावे. राजा विष्णूचाच अंश असतो, त्याची हत्या ब्रह्महत्येपेक्षा पापदायक. तू आता तीर्थयात्रा करून आपल्या पापांचे प्रायश्चित्त कर, ती धुवून टाक. जमदग्नीचे सांगणे विलक्षण वाटले तरी परशुराम आज्ञाधारक होता. तो खरोखरीच तीर्थयात्रेला निघाला. 1 वर्षभर त्याने तीर्थयात्रा केली ने आश्रमात परत आला. परीक्षिता, पुढे काय झाले ऐक. रेणुका ही परशुरामाची आई. ती पाणी आणण्यासाठी गंगेवर गेली असताना गंधर्व राज चित्रान तेथे अप्सरांसह जलविहार करीत असता तिला दिसला. त्याला पाहण्यास ती जरा वेळ थांबली, पण तेवढ्यात विचलित झालेली मनावरून ती कलश धरून घेऊन निघाली. लगबगीने आश्रमात आली, कलश जागी ठेवला. उशीर झाल्याचा अपराध मन विचलित झाल्याचा अपराध मनात सलत होता. जमदग्नी ऋषींना तिचे मानसिक चंचलत्व कळलेच. त्यांना फार राग आला. रेणुकेचा वध केला. त्यांनी मुलांना आज्ञा केली. इतर पुत्र मातृ वधाला तयार होईनात. राम व पुढे मी सांगतो म्हणून तू तुझ्या मातेचा वध कर. परशुरामाने निर्विकार मन ठेवून खडंग उचलले. एका झटक्या सरसे त्याने रेणुकेचे शिर धडापासून वेगळे केले. आज्ञा पालनाची परिसीमा झाली. परिणामाचा किंचित सुद्धा विचार न करता परशुरामाने पित्याची आज्ञा पाळली. आता हे तुझे भाऊ चल आटो, माझी आज्ञा मानित नाहीत, वध कर त्यांचा. जमदग्नीने आज्ञा केली. पुन्हा विजेच्या वेगाने खडंगाचे पाते चमकले. सब धाड भराभर बंधुवध झाले. रक्तरंजित खडंग पित्यासमोर आडवे ठेवून परशुरामात जडून नम्रपणे उभा राहिला. जमदग्नीने ते खडंग पाहिले. प्रिय पत्नी, प्रिय पुत्र सर्वांचे रक्त एकाच धारेवरून टिपकले होते. आश्रमाच्या भूमीवर रक्तरंगाची आज्ञाधारक आकृती झाली होती. रेणुकेचे शिर, धड, मुलांची शिरे, शरीरे, रक्त नाश, क्रोधाच्या भरात आत्मघात. जमदग्नीचा राग शांत झाला. धन्य ती परशुरामाची पितृभक्ती. मुला, मी प्रसन्न आहे, तुला वाटे तो वर माग, तो म्हणाला. नम्रपणे परशुराम म्हणाला, बाबा, माझी आई भाऊ पुन्हा जिवंत व्हावे, त्यांना माझ्या या घातक कृत्याचे स्मरण राहू नये असे कृपा करून करावे. मी अन्य काय मागणार. धन्य धन्य, तथास्तु तथास्तु तथास्तु. जमदग्नी म्हणाला, मुला, हे कमंडलातील जलसिंचन केलेस, सर्वजण जिवंत होतील. परशुरामाने शिरे धडे नीट जोडली, पाणी शिंपडले. कमंडलूतील मंत्रित पाणी. आई भाऊ जागे झाल्यासारखे उठून बसले. झाला प्रकार त्यांना काहीच आठवत नव्हता. आपल्या पित्याचे तपसामर्थ्य परशुरामाला चांगले विदित होते, त्यामुळे त्याने आज्ञा पाळली. त्याने आईवर भावांवर अत्यंत प्रेम होते, म्हणून त्याने असाच वर मागून घेतला. शस्त्रार्जुनाला कितीतरी पुत्र होते. शस्त्रार्जुनाचा परशुभावाने वध केला परशुरामाने, त्यामुळे ते सगळे चिडले. परशुरामावर सरळ चाल करण्याची कोणाची हिंमत नव्हती, पण कपटाने त्याचा घात करावा यासाठी मात्र सर्वजण टपून बसले होते. त्याचे हेर झाडीत लपून राहत आश्रमातील स्थिती अवलोकन करीत एकदा सी वेळ आली. परशुराम आश्रमात नव्हता, त्याचे भाऊही आश्रमात नव्हते. रेणुका कामात होती. जमदग्नी ऋषी ध्यानस्थ बसले होते. त्यांना भोवतालचे कशाचे भान नव्हते. हेरांनी तत्काळ ते नृत्य अर्जुन पुत्रांना सांगितले. 10-12 जण लपत छपत आश्रमात आले. पाय न वाजवता गुपचूप आश्रमात शिरले, पण रेणुकेला चाहूल लागलीच. ती पुढे येते तोपर्यंत त्यांनी आपले दुष्ट कृत्य साधलेच होते. ध्यानस्थ ऋषींचे शिर सपकन तोडून झपाट्याने ते मस्तक घेऊन ते महिष मातीकडे धावले. झालेला प्रकार इतका विलक्षण होता की रेणुकेच्या डोळ्यासमोर अंधारच पसरला. ती धाडकन भूमीवर कोसळली. क्षणभराने शुद्ध आली. ती आश्रमाच्या दारात धावली. बाहेर प्रांगणात गेली. परशुरामाला हाका मारू लागली. रामा, परशुरामा, धाव धाव. घात झाला. तिने ओरडणे असमता ते वृक्षराजींची हृदय कापीत गेली. परशुरामाला दुरून ते ऐकू आले. तो धावत आला. त्याचे असुमान इत्यादी बंधूही आले. येताच आईला विचारी तो आश्रमात शिरला. त्याने पाहिले अशनस्त मस्तकहीन शरीर, जमदग्नीचा देह रक्ताने नाहलेला तसाच स्थिर. हाय हाय, काय झाले हे? सहस्रार्जुनाच्या पुत्राने येऊन
हे कृष्ण कृत्य केले. रामा सूड घे याचा रेणुका आक्रंदन करीत राहिली. परशुरामाने क्रोधाने प्रतीक्षा केली. क्षत्रिय धर्महीन उन्मत्त भूमीला भार झाले आहेत. पृथ्वी क्षत्रियहीन करून टाकतो. रानटी झाडोरा तोडून टाकतात तसे त्यांना तोडतो. एकही क्षत्रिय राहू देणार नाही. निरपराध धर्मशील ब्राह्मणांना विनाकारण छळ करतात. पित्याच्या वधाचा सूड घेतो. महिषपती नगरी ऐक, आता तुला रक्ताचे स्नान घालतो. वसुमान आईला सांभाळा. दक्ष करा. तिचे सांत्वन करा. बाबांचा देह सुरक्षित ठेवा. हा मी चाललो. या ठिकाणी हा भाग संपवून या भागातीलच पुढील उर्वरित भाग आपण पुढच्या भागात बघूया. हरये नमः. हरये नमः.